नमस्कार मित्रांनो, आज आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे कालचे आपले जे आपण बघत होतो 7th स्टँडर्डचे 10th लेक्चर 10th चॅप्टर, ठीक आहे, ज्याचे नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट। तर मित्रांनो, त्याचा आपण काल फर्स्ट लेक्चर बघितलं तुम्ही, ठीक आहे। तर आज रोज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्याचं सेकंड लेक्चर। त्याच्यामध्ये आपण आज बघणारा मित्रांनो, आता काल आपण सुरू केलं होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर, जसं की आपण बघितलं होतं अर्थक्वेक झालं, फॅमिनीचे टाईप्स, ओके। त्यानंतर आपण बघितलं होतं फ्लड, त्यानंतर क्लाउड बस्ट म्हणजे काय, ढगफुटी म्हणजे काय, महापूर, त्यानंतर मग दुष्काळ, ओके। हे सर्व टॉपिक्स आपण काल बघितले मित्रांनो। तर आज मित्रांनो, आज आपण बघणार आहे लाइटनिंग स्ट्राईक। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपण मागचा आपला जो चॅप्टर होता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, ओके, त्याच्यामध्ये आपण मित्रांनो शिकलोस की जे अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज तिथं प्रोड्यूस होतात, जनरेट होतात, त्याच्यामुळे ते काय होणार आहे, ते जे लाइटनिंग असणार आहे, जी वीज असणार आहे ते आपल्या जमिनीपर्यंत पोहोचते, तिथं लाइटनिंग स्ट्राईक होते। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या जे इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होणार आहे, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये जे क्लाउड्स असतात, क्लाउडचा तो भाग खालचा भाग असणार तो निगेटिव्ह चार्ज होणार आहे, त्याचबरोबर आपलं जे ग्राउंड असणार आहे, ग्राउंड जर समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे मित्रांनो, तिथं अपोजिट चार्ज असल्यामुळे अट्रॅक्शन होईल आणि त्या अट्रॅक्शनमुळेच काय होईल, वीज आपल्या जमिनीपर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, याच्यामुळे काय होणार आहे, 95% ऑफ लाइटिंग फ्लॅशेस आर द लिमिटेड। अँड तुम्हाला सर्वांनाच माहीत नसेल मित्रांनो, पण 100 पैकी 95% 95% जे लाइटनिंग असतात त्या जमिनीपर्यंत पोचत नाहीत, त्या फक्त आकाशामध्ये फ्लॅश करतात, फक्त चमकतात। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट मजेची, तर त्यापैकी फक्त 5% जे असतात विजा त्या जमिनीपर्यंत पोहोचतात आणि पडतात, त्याच्यामुळे नुकसान घडून येते। तर थर्ड जो आहे पॉईंट मित्रांनो, तो आपला आहे जसं की 40 लाइटनिंग काय असणार आहे, फ्लॅशेस पर सेकंड। एका सेकंडला 40 वेळा लाइटनिंग काय करते मित्रांनो, फ्लॅश करते। आणि तिथं आपण बघू, आपल्याला दिसत नाही, परंतु ते आपल्याला ते कशा प्रकारे जाणवते, जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल, पण 40 वेळा एका सेकंडाला 40 वेळा लाइटनिंग काय करते, फ्लॅश करते। त्यानंतर त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रिकॉशन्स वगैरे घेऊ शकतो मित्रांनो। आपण त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स म्हणजे काय, त्याच्याबद्दल जे काळजी आहे, उपाययोजना आपण कशा प्रकारे करू शकतो, जसं की अशा वेळेस समजा ज्या वेळेस थंडरस्टॉर्म्स आहेत, ज्या वेळेस समजा पाऊस पडत आहे, विजा चमकत आहेत, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे मित्रांनो, आपण अशा वेळेस एखाद्या सेफ ठिकाणी जाऊन उभं राहायला पाहिजे। आपण अवॉइड केलं पाहिजे एखाद्या टॉवरच्या खाली जाणे, खांब्याच्या खाली, इलेक्ट्रिक पोलच्या खाली जाणे आपण टाळायला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जे आहे ओपन स्पेसमध्ये जाऊन उभं राहायला पाहिजे, ठीक आहे। आपण सर्वांनी एका ठिकाणी सर्वजण गोळा नाही झाले पाहिजेत, बरोबर आहे, एकाच ठिकाणी सर्वजण एकत्र नको यायला, जास्तीत जास्त लोक दूर दूर राहायला पाहिजेत। आणि मित्रांनो, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीमध्ये 15 फुटाचं अंतर असायलाच पाहिजे अशा वेळेस। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही अशा वेळेस जर बाहेर निघाले तुमच्या बायसिकलवरून, तुमच्या बाईक्सवरून, त्याचबरोबर तुमच्या कारमधून किंवा मग इतर काही गोष्टीतून, तर तुम्ही लवकरात लवकर ते थांबवून काय करायला पाहिजे, एका सेफ ठिकाणी जाऊन उभं राहायला पाहिजे। कारण की मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्या वाहनांमध्ये बॅटरी असते आणि बॅटरीमध्ये चार्ज असते, आणि चार्ज असल्यामुळे तिथं लाइटनिंग जे असणार आहे ते तिथं स्ट्राईक होऊ शकते, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकते, अट्रॅक्ट होऊ शकते आणि आपलं तिथं ॲक्सिडेंट होऊ शकतो, राईट मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेणार आहे आणि आपण घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स आपण घेतली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, आपण बघणार आहोत ओल्कॅनो म्हणजे काय मित्रांनो, ओल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ज्वालामुखी। तर मित्रांनो, ज्वालामुखी म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे सर्वांना की आपल्या जे पृथ्वीचे भूगर्भामध्ये आपलं जे अर्थची जे क्रस्ट आहे, अर्थ क्रस्ट आपण त्याला म्हणतो, आपल्या अर्थ क्रस्टमध्ये खूपच हॉट पदार्थ, खूपच हॉट सबस्टन्सेस आणि हॉट टेम्परेचर तुम्हाला बघायला मिळते। आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये खूपच जास्त तापमान आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात, जसं की मड असेल, हॉट मड, हॉट स्लज, त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये लावा असणार आहे, त्यामध्ये सल्फर असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत, राईट, जे पूर्ण हार्मफुल असतील आपल्याला, ते त्याच्यामध्ये असतील आपल्या अर्थच्या क्रस्टमध्ये। आणि तेच जे सबस्टन्स आहेत, ते सबस्टन्स मित्रांनो सॉलिड असतील, लिक्विड असतील किंवा मग गॅसेससुद्धा असू शकतात मित्रांनो, ठीक आहे, गॅसेससुद्धा असतात। कारण की त्याच्यामधून वेपर निघणार आहे त्या व्होल्कॅनोजमधून, जेव्हा ते व्होल्कॅनो इरप्ट होईल तेव्हा त्याच्यामधून काय निघणार आहे,
त्याच्यामधून वेपरसुद्धा निघणार आहे मित्रांनो आणि त्या वाफेच्या स्वरूपात तिथं ढगं पण तयार होऊ शकतात, त्याच्यामुळे पाऊससुद्धा पडू शकते मित्रांनो, राईट. आणि व्हेन दिस सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ, आणि मित्रांनो जेव्हा हे पदार्थ सगळे काय होतात पृथ्वीच्या बाहेर येतात, क्रस्टच्या बाहेर येतात इन अन इरप्शन, ज्वालामुखी फुटल्यानंतर, अँड दे स्टार्ट फ्लोईंग, ते वाहनं सुरू करतात आणि त्यालाच आपण म्हणतो मित्रांनो ज्वालामुखी. काय म्हणतो? ओल्कॅनिक इरप्शन, आपण त्याला म्हणतो ओल्कॅनो. काय म्हणतो मित्रांनो आपण त्याला ओल्कॅनो असं त्याला संबोधतो आपण. तर मित्रांनो ओल्कॅनोमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये सॉलिड सबस्टन्स असतील, लिक्विड सबस्टन्स असतील, गॅसेस सबस्टन्स असतील. ओके, तर या सर्व पदार्थ आतमधून बाहेर निघतील, आपल्या पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येतील आणि त्याच्यामुळे पूर्ण नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर लँडसुद्धा तयार होण्याच्या मागचं कारणसुद्धा मित्रांनो सुनामीच असते. सुनामीमुळेच लँड तिथं प्रोड्यूस होते, जनरेट होते. तर मित्रांनो आता त्यानंतर आपण बघणार आहे सुनामी. आता काय बघणार आपण? सुनामी. जर सुनामी म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जर समजा आपल्या समुद्राच्या आतमध्ये, आपल्या सीच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आपल्या जमिनीवरती, ज्याप्रमाणे आपल्या लँडवरती ओल्कॅनिक इरप्शन होते, ओल्कॅनोज फुटतात, त्याप्रमाणे अर्थक्वेक येते, भूकंप येते, त्याप्रमाणे जर मित्रांनो समुद्राच्या मध्ये, समुद्राच्या बॉटमला, अर्थ सीच्या बॉटमला, ओशनच्या बॉटमला जर समजा तिथं अर्थक्वेक आला किंवा मग ओल्कॅनिक इरप्शन झालं तर अशा वेळेस काय होईल? तर मित्रांनो त्यावेळेस तिथं तुम्हाला सुनामी बघायला मिळेल. सुनामी म्हणजेच काय? तिथं वेव तयार होतात. तिथं काय तयार होतं? वेव्स म्हणजेच काय? लाटा. वेव जनरेटेड बाय द अर्थक्वेक, एका भूकंपामुळे समुद्राच्या आतमध्ये मध्यभागी किंवा मग ओशनच्या आतमध्ये, महासागरामध्ये मध्यभागी तिथं जर समजा अर्थक्वेक निर्माण झाला आतमध्ये, खाली पाण्यामध्ये, द वेव जनरेटेड बाय द अर्थक्वेक, त्याच्या लाटा असतील तिथं जनरेट होतील आणि ओल्कॅनो कॉकरिंग ऑन द ओशन फ्लोअर इज कॉल्ड ॲज अ सुनामी. आणि मित्रांनो त्यालाच आपण काय म्हणतो? सुनामी असं म्हणतो. जे ओल्कॅनिक ऑकरिंग होतात तिथं तयार होतात अर्थक्वेक अँड ओल्कॅनोज, समुद्राच्या आतमध्ये असेल मित्रांनो की महासागराच्या आतमध्ये असेल, तिथं जर समजा अर्थक्वेक आणि सुनामी जर एकत्रितपणे तिथं जर ऑकर झाले तर त्याला आपण म्हणतो मित्रांनो सुनामी असं म्हणणार आहे. सुनामी हा जापनीज वर्ड आहे मित्रांनो आणि जापनीज वर्ड आहे, त्याचाच अर्थ काय? हार्बर वेव्ज. त्याचा अर्थ काय? हार्बर वेव्ज. तिचे आता मित्रांनो अजून तुम्हाला जाणून घेण्यासाठी शिल्लक मी सांगत आहे, जसं की त्याची जी व्हेलॉसिटी असते आपल्या वेव्सची, सुनामीची वेव्स जी असतात त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे, त्याची जी स्पीड असणार आहे ते किती असणार आहे? 800 to 900 किलोमीटर पर आवरची त्याची स्पीड असणार आहे मित्रांनो. ट्रॅव्हल करण्याची खूप जास्त स्पीड आहे मित्रांनो ही. त्याचबरोबर हाईट इज द फाउंड टू इन्क्रीज टू द 30 मीटर्स, आणि त्याची उंची मित्रांनो जास्तीत जास्त 30 मीटरपर्यंत असू शकते मित्रांनो. तर सर्वांना माझं हे लेक्चर आवडलं असेल मित्रांनो, तर मला चला तर आपण आज इथंच थांबूया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.